नमस्कार मित्रांनो, जगदीश चव्हाण युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. आज मित्रांनो, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करत असताना, त्यांना आठवण करत असताना त्यांना कोटी कोटी वंदन करतो, त्यांना नमन करतो. अण्णाभाऊ साठे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कशी करायचे? आधी वंदन मातृभूमीला, दुसरं वंदन जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, असा अण्णाभाऊ साठेंचा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अशा रीतीने करायची. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढाईमध्ये त्यांनी समोरून भाग घेतला होता आणि अण्णाभाऊ साठेने जे रान पेटवायचं होतं, कामगारांना जागा करायचं होतं, मराठी माणसाला जागा करायचं होतं, ही मुंबई महाराष्ट्रामध्ये यावी, ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून अण्णाभाऊ साठेने व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जीवाचं रान करून हे रान पेटवलं होतं. आणि त्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी खूप अशा हालापेष्टा भोगायला लागले होते. अण्णाभाऊ साठेंना संयुक्त महाराष्ट्र लढाईमध्ये जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. अण्णाभाऊ साठे काय म्हणायचे की जी मुंबई आहे ही मुंबई मराठी मुलकाची आहे, ही मुंबई महाराष्ट्राला का हवी आहे? तर जसं गरुडाला पंख जेवढे आवश्यकता आहे, जे पंख जे गरुडाला आवश्यकता आहे, तशी मुंबई महाराष्ट्राला हवी आहे, मराठी माणसाला हवी आहे. जसे वाघाला जे नख आहेत, नख का आवश्यकता आहेत? जर नख जर आहे, वाघाचे नख जर काढले तर वाघाचं शौर्य कमी होतं. म्हणून हे नखाप्रमाणे ही मुंबई सुद्धा मराठी माणसाला हवी असं अण्णाभाऊ साठे सांगत होते. अण्णाभाऊ साठे जेव्हा कार्यक्रम करत होते, अण्णाभाऊ साठे जेव्हा नाटक करत होते, जेव्हा तमाशा करत होते, त्यावेळेच्या सरकारने अण्णाभाऊ साठेच्या साहित्यावर, नाटकावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. मग अण्णाभाऊ साठेने वगनाट्य सुरू केलं. वगनाट्य सुरू करत असताना जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, जेव्हा अण्णाभाऊ साठे व त्याच्या सहकाऱ्यांचा दौरा नागपूरला गेला, विदर्भात गेला, त्यावेळेस तमाशा बघण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. आजही काही लोकांचा वेगळा आहे, पण अण्णाभाऊ साठेचा तमाशा हा वेगळा होता. ते लोकांना प्रबोधन करणारं होतं, लोकांचं मन प्रफुल्लित करणारं होतं, मन लोकांना जागृत करणारा तमाशा होता. म्हणून जेव्हा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊ साठेचा तमाशा पाहिला, तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले की अण्णाभाऊ आणि त्यांचे सहकारी मंडळी, आम्ही तमाशाकडे एक वेगळ्या नजरेने पाहत होतो, पण तुम्ही खरोखर जिवंत माणसाची रडगाणी गात आहात. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं अण्णाभाऊ साठेंच्या सहकाऱ्यांचा आणि अण्णाभाऊ साठेंचं गावी गावी स्वागत करा, असे उद्गार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊ साठेंबद्दल काढले होते. हे शिवशाहीर आहेत. जेव्हा अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी जेव्हा प्रदर्शन झाली, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी लिहिली, त्या फकीरा कादंबरीमध्ये जेव्हा इंग्रज सरकारांचं ज्या आपल्या लोकांवरती, जिथल्या बहुजनावरचा जो अन्याय झाला होता, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राणोजी मांग, फकीरा मांग हे दोन पितापुत्र, वीर पितापुत्राची कहाणी त्या ह्याच्यामध्ये आहे, फकीरा कादंबरीमध्ये आहे. आणि ही कादंबरी एवढी गाजली की महाराष्ट्र शासनाने त्या कादंबरीला प्रथम पारितोषिक दिलं आणि पारितोषिक देऊन अण्णाभाऊ साठेचा बहुमान वाढवला. पण ही कादंबरी आणि चित्रा कादंबरी, वारणेचं वाक्य, अनेक काही कादंबऱ्या अण्णाभाऊच्या आल्या आणि 32 कादंबऱ्या जवळ अण्णाभाऊनी प्रदर्शन केल्या. पण काही कादंबऱ्या बाहेर गेल्या, इतर भाषेमध्ये ट्रान्सलेशन झाल्या. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 32 भाषेमध्ये अण्णाभाऊचं साहित्य ट्रान्सलेशन झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे, दुभाषिकात सांगण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो, गुगलमध्ये जेवढी भाषा आहे तेवढं अण्णाभाऊ साहित्य ट्रान्सलेशन झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचंय. एक मराठी माणूस, एकमेव मराठी माणूस जो रशियासारख्या देशामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, ही आपल्यासाठी गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ एक साधेसुधे व्यक्ती नसून अण्णाभाऊ खरंच एक जगातले जे काय आश्चर्य असेल त्यातलं एक वेगळं आश्चर्य. अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण काय झालं होतं? अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण फक्त 1.5 दिवसात झालं होतं आणि 1.5 दिवस शाळेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी इथल्या लोकांचं जगणं त्यांनी मांडलं, इथल्या लोकांचं दुखणं त्यांनी मांडलं, इथल्या लोकांचं राहणं आहे ते त्यांनी मांडलं. अण्णाभाऊ साठेंनी साहित्याचं एवढं छान, एवढं विविध रूपा, विविध भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. अण्णाभाऊ साठेंचं जे नाटक होतं, ते नाटक आणि कला ज्या होत्या, ते लाल बावटा म्हणून होतं. अण्णाभाऊ साठेंनी काही ठिकाणी प्रवास केला आणि जेव्हा रशियाला गेले, माझा रशियाचा प्रवास, हे सुद्धा अण्णाभाऊ साठे लिहिलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाला गेले तेव्हा अण्णाभाऊ साठेने आपले राजे जे आहेत, ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव सांगितला. अण्णाभाऊ साठेने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमी आधी वंदन मातृभूमीला, दुसरे वंदन जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, असे म्हणून सांगत होते. अण्णाभाऊ साठे म्हणत होते, अण्णाभाऊ साठेंनी जे फकीरा कादंबरी लिहिली, त्या फकीराला जे महाराष्ट्र भूषण मिळालं, ती फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना अर्पण केली आणि सांगितले, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. पण अण्णाभाऊ साठे त्या गीतात म्हणतात, एक रुटीच्या रथावर आपण दोघे मिळून आरूढ होऊया. हे बांधवांना मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण एकजुटीच्या रथावर आरूढ झालं पाहिजे, असं मला तुम्हाला सांगायचंय.
तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंना वंदन करत असताना हा व्हिडिओ फार छोटा आहे, पण अण्णाभाऊ साठे खूप मोठे आहेत म्हणून अण्णाभाऊ साठे या ठिकाणी मी नमन करतो. त्यांना शतशः 10 वेळा का 1000 वेळा नमन करतो. अण्णाभाऊ साठे सारखा साहित्यिक या जगामध्ये दुसरा कोणी नाही असं मी तर ठामपणे सांगतो. जय महाराष्ट्र.